नमस्कार, मी सौ सुवर्णा पवार, इचलकरंजी. शीर्षक आहे भिडे वाड्यात नवलते घडले. भिडे वाड्यात, अहो भिडे वाड्यात, भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. विरोध केला लोकांनी सारा, शेण चिखलाचा करून मारा. कोणी नाही दिला त्यांना थारा, भिडे वाड्यानं दिला सारा. कोणी नाही दिला त्यांना थारा, भिडे वाड्याने दिला सारा. समाजाने नाते त्यांचे तोडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. शिक्षणाची घडली हो क्रांती, स्त्रियासाठी लढली सावित्री. पुण्यवान झाली ही धरित्री, साऊ स्त्रियाची क्रांती ज्योती. पुण्यवान झाली ही धरित्री, साऊ स्त्रियाची क्रांती ज्योती. सावित्रीने स्त्रियांना घडवले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. दिला फातिमा बीने साथ, स्त्री शिक्षणासाठी दिला हो हात. समाजावर केली दोघींनी मात, स्त्री शिक्षणाची उजळली पहाट. समाजावर केली दोघींनी मात, स्त्री शिक्षणाची उजळली पाठ. साऊ फातिमा साथीने लढले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. क्रांती ज्योतीची मशाल पेटली. दिन दुबळ्यांची जात ही मिटली. अनाथ विधवांना मायेनं झाकली. अंधश्रद्धेला झटकून टाकली. अनाथ विधवांना मायेनं झाकली. अंधश्रद्धेला झटकून टाकली. साऊ ज्योतिबा साथीने लढले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. सावित्रीचा मिळाला आधार, साऱ्या स्त्रियांचा झाला उद्धार. निर्भया होऊन पडली बाहेर, साऊचे झाले लई उपकार. निर्भया होऊन पडली बाहेर, साऊचे झाले लई उपकार. ज्योती साऊ मुळेच असे घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. भिडे वाड्यात, अहो भिडे वाड्यात, भिडे वाड्यात नवलते घडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी भिडेवाडा बोलतोय. मी भिडेवाडा बोलतोय. काहो मंडळी, 1848ला पुण्यनगरी क्रांतिकारी लहूजी साळवे यांनी दिलेल्या संरक्षणार्थ सावित्रीबाईंनी फातिमा शेख सोबत माझ्या बंदिस्त आवर्तनात तुम्हाला शिकवायला सुरुवात केली. अनेक ऊन पावसाळे सोसूनही मी तटबंदी सारखा उभा होतो. अलीकडे शास्त्र व्हावा तसं खचलो म्हणून जाणून बोजून माझ्याकडे दुर्लक्ष करता. आठवा जरा इतिहासाची पाणी चाळा. तुमच्या पिढ्याने पिढ्या माझ्या परिस्पर्शाने पुढे दाम्पत्याने दगड धोंड्यांचा वर्षाव सहन करत शोषित पीडित वंचित कुटुंबातील मुलींना शिक्षण देऊन घडवल्या आणि समाज व्यवस्थेत ताट मानाने जगायला शिकवलं. आज त्या सावित्रीच्या लेखी उच्च पदस्थ घोषवताय. माझी डणमणीत अवस्था पाहून क्षणात परक्यासारखं तुम्ही एकाकी डोळे झाक करता करता आहात ना. आठवा ते मंतरलेले दिवस. आठवा ते मंतरलेले दिवस. सावित्रीबाई ज्योतिबानी जीवाचं दान करून सावित्रीबाई ज्योतिबानी जीवाचं रान करून ऐतिहासिक वाड्याची पद राखली होती. आज विधर्मासात गेले. याला जबाबदार कोण, मी का तुम्ही? खरंच काही म्हणा, एकांतात जीवाभावाची माणसं सोडून टाकताना अश्रू अनावर झाले. एक हळवा कोपरा गहिवरून गेलाय. धन्यवाद. नमस्कार. कवितेचं नाव आहे भिडे वाड्याची माती. उतरली जिने तुझी मती,
उत्तर इंडियाजीने तुझी माती बोले भिडे वाड्याची माती. तिने तोडली बंधने उडाला पाखरांचा तवा. तिने तोडली बंधने उडाला पाखरांचा तवा. ज्योतिबाची सावित्री हो, तिने घडवला इतिहास नवा. तुला दिले पंखात बोल, ती नाली चिकन शानात. तुला दिले पंखात बोल, ती नाली चिकन शानात. तेव्हा मारली तू भरारी पंख पसरून गगनात. तेव्हा तू मारली भरारी पंख पसरून गगनात. तुझा वारसा ग फुले शाहू बाबाचा, छत्रपतींच्या पाताळलेल्या संगिनींचा. अजूनही असतो बघतो कुविचारांचा म्हणून. अजूनही असतो बघतो कुविचारांचा म्हणून. अजूनही घट्ट आहेत त्याची मुळं. अजूनही घट्ट आहेत त्याची मुळं. उकळून टाक त्यांना जे अंगावर समत्याची झुलं. उकळून टाक त्यांना जे अंगावर समत्याची झुलं. कर वर तू ग नको अंधाराची तमा. कर वर तू ग नको अंधाराची तमा. लेख तू ग सावित्रीची, लेख तू ग सावित्रीची हो तू बाबाची रमा. जोरात असली पाऊल बनी नको विजूसी क्रांतीची ठिंगी. नको विजूसी क्रांतीची ठिंगी. मार फुंकार दिला पेटव अखंड ज्योती. बोले भिडे वाड्याची माती, बोले भिडे वाड्याची माती. धन्यवाद. जयदेव सन्मानाचा मी भारतीय पहिली ज्योतिबा फुले यांनी स्वतंत्र शाळा काढली. फुले मी शाळेची ज्योतिबा कविता सादर करते. भारतीय पहिले ज्योतिबा फुले. भारतीय पहिले ज्योतिबा फुले यांनी स्वतंत्र शाळा काढली. फुलेने शाळेची घंटी वाजली. फुलेने शाळेची घंटी वाजली. भारतीय पहिले ज्योतिबा फुले यांनी स्वतंत्र शाळा काढली. फुलेने शाळेची घंटी वाजविली. फुलेने शाळेची घंटी वाजविली. 1848 1 जानेवारी बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची काढून शाळा. मुलींची काढून शाळा ज्ञानाची ज्योत लागली. फुलेने शाळेची घंटी वाजली. फुलेने शाळेची घंटी वाजली. ज्योतिबा फुले सावित्री फुले शिक्षण देऊन साक्षर केले. शिक्षिका पहिली भारतीय झाली. शिक्षिका पहिली भारतीय झाली. पहिली मुलीची शाळा काढली. फुलेने शाळेची घंटी वाजविली. फुलेने शाळेची घंटी वाजविली. अनादिकाली स्त्री गुलामीत शिक्षण स्त्रीला नव्हते जमात. क्षण दगडाचे घाव सांगून, क्षण दगडाचे घाव सांगून सावित्री फुले धन्य झाली. फुलेने शाळेची घंटी वाजविली. फुलेने शाळेची घंटी वाजविली. धन्यवाद. अहो मी मनातून जाणीव ठेवलं. ज्योतिबा सावित्री फुलेची आली आठवण. भिडेवाड्यात पुणे नगरीत ज्योतिबा सावित्री फुले नगरीतून पहिली मुलीची शाळा सुरू करून ज्योतिबा फुलेनं कार्य केले महान. तेव्हा भीमबाबानं ज्योतिबा फुलेला गुरु मानून घटनेत ठेवलं भीमबाबानं लिहून. घटनेत ठेवलं भीमबाबानं लिहून. नर नारीला हक्क दिले मिळून.
विजय सत्याच्या कार्यक्रमाला धावत राहिला. कवी काव्यत्रीचा मेळा जमला, आजाला मगला, आनंद झाला सोहळा पाहून. एक एक शब्द भारी शोधून भारी नेहून यशवंताचे नाव घेऊन कवी राजकुमार जगे जीवन. लोखंडे आले रण मैदानी सत्य इतिहास वाचून. जय भीम जय भारत. नमस्कार. भिडेवाडा हा बोल ना ठासून. भिडेवाडा हा बोलला जो मान. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. पहिली मुलींची शाळा फुलवाड्यात ज्ञानाचा मळा. अनिष्टांचा मोठा गळा लावला शिक्षणाचा लळा. मुक्तीचे प्रेरणा केंद्रस्थान. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. साऊ पुलंचे विचार थोर भिडेवाड्याच खोललं दार. केला स्त्री शिक्षणात जागर भिडेवाड्याचा झाला उद्धार. हात जोडून करूया वंदन. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. ज्योतिबा फुलेची सावू लागली शिक्षण हो देऊ. सोबत फातिमा शेकताई पहिली विद्यार्थी मुक्ताबाई. वस्तात लहुजींनी दिले ठोस रक्षण. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. झाला भिडेवाडा पावन दिशान प्रेरणा देऊन. बनले राष्ट्रीय स्मारक महान साऊ मायेच्या कष्टातून. माझ्या साऊन झेलले दोंड सेन. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. जाण भगिनींनो शिक्षणात ज्ञान. भिडेवाडा हा बोलला जो मान. भिडेवाडा हा बोलला जो मान. घ्या हो भगिनींनो शिक्षणात ज्ञान. जाण भगिनींनो शिक्षणात ज्ञान. धन्यवाद. माय सावित्रीची कळकळ उभारली स्त्री शिक्षणाची चळवळ. पावलं उचलले तिने दमदार. माय सावित्री होती कणखर अन त्यास भिडेवाडा साक्षीदार. जी त्यास भिडेवाडा साक्षीदार. जी ज्योतिबाने दिले पाठबळ. अंगी होती एकच तळमळ. नाही फिरली ती पाठमोर अन त्यास भिडेवाडा आहे साक्षीदार. जी एका लोक हो ऐका. 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि माय सावित्रीच्या या निर्णयामुळे देशाची दिशाच बदलली. पुण्यामध्ये काढली पहिली शाळा. दगड मारण्या लोक झाली गोळा. तरी शिक्षणाचा रंगवला सोहळा. माय सावित्री शिकवत राहिली निरंतर. पार पाडले जीवन खडतर अन त्यास भिडेवाडा आहे साक्षीदार. जी आज मुली कमावताय घास. जिने घडवला इतिहास.
जिने घडवला इतिहास, अशी होती माय सावित्री खास. अशी होती माय सावित्री खास. तिचे कष्ट आहे हो अपरंपार, तिचे कष्ट आहे हो अपरंपार. अन त्यास भिडेवाडा आहे साक्षीदार, त्यास भिडेवाडा आहे साक्षीदार. धन्यवाद. कविता विषय आला की माझा विषय पाना फुलांसोबतच सुरू होतो आणि तिथेच मी रममान होते. कळीचं फूल होणं, बहरणं, गंधारणं किती सुंदर आणि अद्भुत असतं ना. खर तर आज विषय आला सावित्री माईचा आणि मी पुन्हा बहरून गेले. सावित्री माई, ज्योतिबा नावाच्या उंबर वृक्षावर उमललेलं, बहरलेलं, गंधाळलेलं दुर्मिळ चिरंतन सुंदर फूल, उंच उंच शेंड्यावर आणि अगदी गगनभेदी, जिच्यामुळे कितीतरी कळे आज बहरत आहेत, गंधाळत आहेत, दरवळत आहेत. आज 21व्या शतकात आपण वैचारिक स्वातंत्र्याचा वगैरे विचार करतो, ते फक्त 250 वर्षापूर्वी त्या माईने त्या वाड्यामध्ये सुरू केलेल्या शाळेमुळे. शाळा नव्हे तर पिंजऱ्यातल्या पाखरांना आभाळ देणाऱ्या मुक्ती संग्रामाची चळवळ, जी अजूनही चालू आहे. निघतो आपण आता सहज स्कूटीवर, पण शक्य नव्हते तेव्हा अंगभर नऊवारी साडी शिवाय बाहेर निघणं, डोक्यावर पदर आणि रस्त्यावर जाताना कधी दगड तर कधी काय, चूल आणि मूल, रांधा वाढा उष्टीकडा याही पलीकडे, जिथे मान वरही करू नये आणि किती हसावं यालाही मर्यादा होत्या. आणि तिच्या डोक्यावरचा पदर हे तिच्या चारित्र्याचे मोजमाप आणि तिने ओलांडलेला उंबराच तिचे क्षितिज होते आणि कर्तृत्व. झाली ना घुसमट फक्त विचार करून, यालाच भेदत होती ती पाटी आणि पेन्सिल घेऊन. नव्हतं इतकं सहज काहीच, पण चालत राहिली आपल्यासाठीच आणि चालत आहे अजून आपल्या सर्वांच्या लेखणीतून. तिचं स्वरूप नक्की वेगळं आहे, परंतु ऊर्जा मात्र तीच, सूर्याची. एका खऱ्या निसर्ग तत्वाला निसर्ग तत्वाचीच उपमा शोभते. या विश्वात दोनच गोष्टी खऱ्या आणि सुंदर आणि अनंत आहेत, त्या म्हणजे वेळ आणि ज्ञान. आणि म्हणून काळाच्याही पार जी चालत आहे आणि ज्ञानसूर्य अखंड तळपत आहे, अशा क्रांती सूर्याला त्रिवार दंडवत. होऊ कशी उतराळी माई तुझ्या ऋणातून, मुक्त माझा श्वास आहे तुझ्या लेखणीतून. धन्यवाद. नमस्कार. कार्यमाय सावित्रीचे वाचतो आहे, कार्यमाय सावित्रीचे वाचतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. सुरू केली शाळा पहिली मुलींची. भिडेवाड्यात जेव्हा सावित्री ज्योतीने, तेव्हा मुलींना दिला हक्क शिक्षणाचा. पहिल्या कवयित्री माई सावित्रीने सत्य धर्माला सदैव जागतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. केली सुरू शिक्षणाची चळवळ महात्मा ज्योतिरावांनी सर्वांसाठी. झेलून शेलगारा माई सावित्रीने ज्ञानदान केले सर्व महिलांसाठी. खास खास कीर्ती सांगतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. ज्ञानज्योत लावली फुले दाम्पत्यांनी, ज्ञानज्योत लावली फुले दाम्पत्यांनी. शाळेत जाणेच मुश्किल झाले होते, तेव्हा सावित्री ज्योतींसाठी धावून रक्षणाला लहूजी वस्तात आले होते. लहूजींना धन्यवाद मानतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. पहिली साधक होती मुक्ता साळवे, ज्योत खास ज्ञानाची पहिली पेटली. ज्ञानज्योती सर्वदा फातिमा संघ ज्ञानदानासाठी वंचितांना भेटली. खास कष्ट सावित्रीचे दावतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. आलो होतो मोडकळीस मीच जेव्हा, दखल माझी कुणीही घेतली नाही. आलो होतो मोडकळीस मीच जेव्हा, दखल माझी कुणीही घेतली नाही. सर्व शिकून सवरून मोठी झाली, आठवण क्रांती ज्योतीची काढली नाही. बोली मी स्मारकासाठी लावतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. कार्यमाय सावित्रीचे वाचतो आहे, हृदयातून भिडेवाडा बोलतो आहे. धन्यवाद. मी
कुमारी संगीता तानिंदे, यवतमाळ, जिल्हा परिषद शिक्षिका. मी माझी कविता सादर करते. भिडेवाडा. झाली सोनेरी पहाड, मिटला अज्ञानाचा अंधकार. ज्योतिबाई आई सावित्रीने भिडेवाड्यात मुलींसाठी उघडले शाळेचे दार. पिढ्याने पिढ्या स्त्री होती गुलामीच्या बेड्यात. ज्योतिबाई सावित्री आईने आणले ज्ञानाच्या प्रकाशात. समाजाच्या विरोधामुळे ज्योतिबाई सावित्री आईंना सोडावे लागले घर. उस्मान शेख आणि बहीण फातिमा बी धावून आले आणि बनले त्यांचा आधार. मुलींना शाळेत आणण्यास सहकार्य केले लहुजींनी. मुलींना शाळेत आणण्यास सहकार्य केले लहुजींनी. धर्मांध दानवांना हात दाखवला लहुजींच्या आखाड्यांनी. धर्मांध दानवांना हात दाखवला लहुजींच्या आखाड्यांनी. एकमेकांच्या सहकार्याने कार्य केले महान. एकमेकांच्या सहकार्याने कार्य केले महान. भिडेवाडा बोलला गर्वाने ज्योतिबाई सावित्री जगात महान. ज्योतिबाई सावित्री जगात महान. ज्योतिबाई सावित्रींची अनमोल पुण्याई. त्यांच्यामुळे आजची महिला डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झाली. विसरू नये विद्येच्या खऱ्या देवतेला, जिने शेणदगड झेलून प्रगतीचे दार महिलांसाठी कष्टाने दिले खोलून. प्रगतीचे दार महिलांसाठी कष्टाने दिले खोलून. शेवटचे 4 वर्ष फक्त विजय वडवेराव सरांसाठी मला आठवल्या म्हणून मी बनवतो. विजय वडवेराव सर झाले फुले दाम्पत्याचे खरे वारसदार. विजय वडवेराव सर झाले फुले दाम्पत्याचे खरे वारसदार. त्यांच्या अथक परिश्रमाने भिडेवाड्याचा झाला जागर. त्यांच्या अथक परिश्रमाने भिडेवाड्याचा झाला जागर. माझ्या कवितेचे नाव आहे भिडेवाडा बोलला. भिडेवाडा बोलला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी सर्व समाजाचा मार तोडला म्हणून भिडेवाडा बोलला. भिडेवाडा बोलला. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी विरोधकांकडून ते चिखलाचा मार खावा लागला म्हणूनच भिडेवाडा बोलला. भिडेवाडा बोलला. महात्मा ज्योतिबा फुले यांना आई वडिलांनी घराबाहेर केले तरी आयुष्यात कधीच नाही डगमगले म्हणूनच भिडेवाडा बोलला. भिडेवाडा बोलला. विजय वडवेराव यांना राष्ट्रीय काव्य महोत्सवानिमित्त रविवार दिनांक 7 जुलै 2024च्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा म्हणूनच भिडेवाडा बोलला. भिडेवाडा बोलला. आता लागली भिडेवाड्या मागे गटारणाऱ्यातील वळवळणारी खिळे. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी मी वाहतो अनेक वेळी सुगंधी फुले, सुगंधी फुले. कवितेचं शीर्षक आहे विजयवाडा. आपलं हे भिडेवाडा वाजू लागले सनई चौकडे. बाजू लागले सनई चौकडे भिडेवाड्या भोवती. बाजू लागले सनई चौकडे भिडेवाड्या भोवती. क्रांती ज्योतीच्या इतिहासाने गाव लागल्या भिंती. क्रांती ज्योतीच्या इतिहासाने गाव लागल्या भिंती. सावित्रीच्या ज्ञान क्रांतीचा इतिहास येथे घडला. मनुस्मृतीला तोडवण पायी स्त्री हक्कासाठी लढला. स्त्री जातीच्या उद्धारासाठी सावित्रीला शिकविले. सनातन्यांच्या धर्मग्रंथांना मातीत तो गाडले. 9 वर्षाच्या सावित्रीमुळे बोलू लागल्या भिंती. 9 वर्षाच्या सावित्रीमुळे बोलू लागल्या भिंती. वाजू लागले सनई चौघडे भिडेवाड्या भोवती. वाजू लागले सनई चौघडे भिडेवाड्या भोवती. सावित्रीच्या अंगावर शेण दगडाचा मारा. भिडेवाड्याच्या डोळ्यात आल्या अश्रूच्या धारा.
सनातन्यांच्या विरुद्ध मन ज्योतीचे पेटले, पेटत्या ज्योतीला सावित्रीने ज्ञानाने पेटविले. अज्ञानाच्या आगीत पेटल्या क्रांतीच्या ज्ञान ज्योती, बाजू लागले सनै चौघडे भिडे वाड्या भोवती, बाजू लागले सनै चौघडे भिडे वाड्या भोवती. गुलामिरीच्या तोडून बेड्या स्त्रीमुक्त केली, भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीच्या लेखणीने स्त्री साक्षर झाली, धगधगती सावित्री पाहून सरस्वती लाजली, धगधगती सावित्री पाहून सरस्वती लाजली. नको सरस्वती पूजा हवी सावित्रीची क्रांती, वाजू लागले सनै चौघडे भिडे वाड्या भोवती, वाजू लागले सनै चौघडे भिडे वाड्या भोवती. ज्योतींची प्राण ज्योत जेव्हा येते विजली, ज्योतींची प्राण ज्योत जेव्हा येते विजली. भिडे वाड्यांची भिंत रडता रडता कोसळली, टिटवे धरून सावित्रीने ज्योतीला अग्नी दिला. धर्म वेड्या सनातनांना चांगला धडा शिकविला. विधवेच्या सन्मानाने, विधवेच्या सन्मानाने घडले नवी धर्म क्रांती, वाजू लागले सनै चौघडे भिडे वाड्या भोवती, वाजू लागले सनै चौघडे भिडे वाड्या भोवती. धन्यवाद. शोधा शोधा पुन्हा ज्योती सावला, शोधा पुन्हा ज्योती सावला, पहा भिडे वाडा बोलला. साऊनी शाळा सुरू केली म्हणून मुलगी ही शिकली, पूर्णानंद हा मज मिळाला, पहा भिडेवाडा बोलला. होते साऊ ज्योतिबा फुले, होते साऊ ज्योतिबा फुले, शिकली सवरली मुले, समाज जागृत केला, पहा भिडेवाडा बोलला. शिखर गाठले जरी शून्य, शिखर गाठले जरी शून्य, सावित्री ज्योतिबा धन्य, भिडेवाडा ही धन्य झाला, पहा भिडेवाडा बोलला. शहाण्या झाल्या शिकुनी, शहाण्या झाल्या शिकुनी, श्रद्धाळू झाल्या ग्रंथ वाचुनी, शहाण्या झाल्या शिकुनी, श्रद्धाळू झाल्या ग्रंथ वाचुनी, मीपणाचा उगम झाला, पहा भिडेवाडा बोलला. जिथे चांगले काम सुरू, जिथे चांगले काम सुरू, तिथे असती माथे फिरू, जिथे चांगले काम सुरू तिथे असती माथे फिरू, तडा गेला हो अस्तित्वाला, पहा भिडेवाडा बोलला. झिजलोय मी तुम्हासाठी, झिजलोय मी तुम्हासाठी, लढा द्या तुम्ही माझ्यासाठी, द्या अस्तित्व पुन्हा मजला, पहा भिडेवाडा बोलला. पाहुनी घ्या माझी तळमळ, पाहुनी घ्या माझी तळमळ, एकच विनंती अन कळकळ, पाहुनी घ्या माझी तळमळ, एकच विनंती अन कळकळ, शोधा पुन्हा ज्योती साऊला, पहा भिडेवाडा बोलला. शोधा पुन्हा ज्योती साऊला, पहा भिडेवाडा बोलला. धन्यवाद. म्हणजे सगळ्यांना धन्यवाद, आभार. या क्षणाचे झालो आम्ही साक्षीदार. नाव आपल्याला सर्वांना माहीत झालेलं आहे. माझ्या कवितेचं नाव आहे सावित्रीमाई. अभिमान आहे मजला याचा, अभिमान आहे मजला याचा, जन्म घेतला तुम्ही नायगाव मध्ये खंडोजी नेवसे पाटलांच्या घरात. मी मोठा भाग्यवान आहे, मी मोठा भाग्यवान आहे, मी जन्म घेतला त्याच खंडोजी नेवसे पाटलांच्या घरात. अभिमान आहे मजला याचा, अभिमान आहे मजला याचा, तुम्ही बनला भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. मी मोठा भाग्यवान आहे याचा, मी मोठा भाग्यवान आहे याचा, मीही बनलो पहिला शिक्षक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगावचा. अभिमान आहे मजला याचा, महिलांसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली 1848 मध्ये. मी मोठा भाग्यवान आहे, नायगाव मध्ये पहिले विद्यालय तुमच्या नावे सुरू करण्यात हातभार लावला 1983 मध्ये. 1983 मध्ये. अभिमान आहे मला याचा,
ध्यास घेतला आपण स्त्री शिक्षणाचा शिक्षिका बनून मी मोठा भाग्यवान आहे याचा माझी चुलती शिक्षिका, माझ्या 2 मोठ्या भगिनी शिक्षिका, मी सतत मनात म्हणत असे मी का नाही बनणार शिक्षक, मी ध्यास घेतला इंग्रजी विषय शिक्षक बनण्याचा, मी ध्यास घेतला मुली शिकल्या पाहिजेत याचा, मी हातभार लावला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सावित्रीमाई अभिमान आहे मधला याचा, मी नायगाव मध्ये ज्या घरात जन्म घेतला त्याच घरात मीही जन्मलो, मी मोठा भाग्यवान आहे याचा, तुमच्यासारखा शिक्षक बनल्याचा पण इंग्रजी विषयाचा अभिमान आहे मधला याचा, तुम्ही माझ्या आजोबांच्या आत्या असल्याचा, मी मोठा भाग्यवान आहे याचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा वंशज असल्याचा